वेदा रामपुरे, काय नशीब घेऊन आलीस ग तू? प्रत्येक वेळेस मरणाच्या दारातून बाहेर येतेस. मी काही प्लॅन करू, पण या वेळेस नाही. आता माझ्या आणि अथर्वच्या मध्ये मी कोणालाच येऊ देणार नाही. माया, हात लावायचा नाही माझ्या लेकीला. आता मी वेदाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. आणि एकदा मला फक्त संधी मिळू दे. तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. त्यामुळे यापुढे तू वाचणार नाहीस. आणि एवढी काळजी तर मी तुझी घेऊच शकते, है ना? वेदा, माय एंजल, तुझी अवस्था बघवत नाही ग मला. अथर्व, सॉरी माझं वेदाकडे दुर्लक्ष झालं. दिस ऑल माय फॉल्ट. पण डोंट वरी, यापुढे मी वेदाकडे पूर्ण लक्ष देईन. ती माझी जबाबदारी असेल. यापुढे माझ्या डोळ्यासमोरून कधीच दूर जाऊ देणार नाही तिला. माया, लांब हो त्यांच्यापासून. खरं तर त्यांच्या शेजारी उभं राहायची सुद्धा लायकी नाहीये तुझी. आय प्रॉमिस, यापुढे माझा संपूर्ण फोकस फक्त आणि फक्त वेदावर असेल. काहीच दिवसांची गोष्ट आहे. लवकरात लवकर आपलं लग्न होईल आणि त्यानंतर मी वेदाची फुल टाइम मॉमी असेन. अथर्व, हे सगळं त्या बेजबाबदार मीरामुळे झालंय. म्हणजे मॅडम बोलतायत तसं आपण तिला या चुकीसाठी माफ नाही करू शकत. अथर्व, नाही अथर्व, आपण एक काम करूया. हां, आपण मीराला तिच्या गावी परत पाठवून देऊया. ठीक आहे? ती कुठेही जाणार नाहीये. इथेच राहणार आहे ती. मीरा, सूप आण ग. मीरा, वेदाला उठव आणि तिला सूप पास. वेदाला सूप मी पाजे. अथर्व, तुझ्या हातून पिणार आहे का ती सूप? मीरा, सूप पास तिला. ए वेदा बाळा, उठ बरं. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय.
उठ लवकर. किती छान वास येतोय बघ याचा. उठ बरं. ये कुठे आपण हळू की मागे येते. तू मात्र मला अनन्यासारखी नक्कीच आहेस. तर तूच मला सांग, माझी मुलगी जर का किचनमध्ये राहत असेल तर मला आवडेल का? अगं त्या मजिरीबाई साहेब आहेत ना, त्यांचा कोणतरी माणूस होता. पण मीरा, पळा, आपलं घर वाचलं बघ. तुझा पहिला पगार आणि हो, हा ड्रेस तुझ्यासाठी. एक चूक झाली म्हणून घरातनं तडकाफडकी बाहेर काढायला मीरा या घरातली मोलकरी नाही. ती लेकी म्हणे, आजपासून बाईसाहेब नाही म्हणायचं, आईसाहेब म्हणायचं. मीरा, तुझ्याकडची कवडी मला देशील? बाईसाहेब, तुम्ही किती केलंय माझ्यासाठी, आणि मी मात्र मी इतकी स्वार्थी कशी असू शकते? नाही मीरा, तुला आता हे करावंच लागेल.